बार्शी तालुक्यात एका माजी उपसरपंचाने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेत मंगळवारी आत्महत्या केली। या घटनेने एकच खळबळ उडाली असून गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष 34 राहणार लोकसमला तालुका गेवराई असे मृत उपसरपंचाचे नाव आहे। या प्रकरणी गोविंद यांची मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण राहणार नंदापूर जिल्हा जालना यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार नर्तिका पूजा देवीदास गायकवाड वय वर्ष 21 तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिच्यावर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पूजा ही सतत गोविंद यांना बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी तगादा लावला होता असे लक्ष्मण यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे। पोलिसांनी पूजा हिला ताब्यात घेतलाय। गोविंद यांना लोकनाट्य कला केंद्रात कला पाहण्याची आवड होती। 1.5 वर्षापूर्वी थापली तांडा कला केंद्र येथे नर्तिका असलेल्या पूजा सोबत गोविंद यांची ओळख झाली। हळूहळू पूजाचा प्रवास हा पारगाव कला केंद्रात वळला। तसे गोविंद आणि तिच्यातील मैत्रीच्या संबंधाचे रूपांतर प्रेमात झाल्याचे सांगण्यात येत आहे। गोविंद यांनी सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 2.25 लाख रुपयांचा एक मोबाईल सुद्धा तिला भेट दिला होता। अलीकडे पूजा हिने गोविंद यांच्याशी संपर्क तोडल्याने ते नैराश्यात गेले होते। अनेकदा पूजाला संपर्क साधण्याचा गोविंद यांनी प्रयत्न केला पण ती प्रतिसाद देत नव्हती। सोमवारी मध्यरात्री गोविंद हे पूजा राहत असलेल्या सासरे येथे आले। मंगळवारी कारमध्ये स्टिंगवर गोविंद यांचा मृतदेह आढळून आलाय। ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध ठेवून वेळोवेळी पैसे सोने लुबाडले। दिलेल्या पैशातून पूजा हिने मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर जमीन घेतली। तरीही भावाच्या नावावर 5 एकर शेती कारवाई किंवा गेवराई येथील घर माझ्या नावावर कर अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। त्यामुळे गोविंद यांनी आत्महत्या केली असे तक्रारीत नमूद करण्यात आला आहे। या घटनेने शहर हादरलं आहे। आमच्या लोकमसला गावातील सरपंचाचा वैराग पोलीस स्टेशन मधून फोन आला किंवा तुमच्या गावातील सदरील गोविंद बर्गे यांचं काय दुर्घटना झालेली आहे तर तुम्ही घटनास्थळी या। मग आम्ही सगळे हे सरपंच आहेत आमच्या गावचे, यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलून आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो। परंतु घटनास्थळी गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या। गाडी लॉक असणं, गाडीची चार्जिंग संपणं, म्हणजे अनपेक्षित गोष्टी काही तिथं बघायला भेटल्या असं। आणि त्यावरून आम्हाला असं वाटतं किंवा आमच्या माणसाचा घातपात झालेला आहे। यात पोलीस प्रशासनाने लक्ष घालून याचे जे आरोपी असतील त्यांना कठोरातील कठोर कारवाई करावी। प्रथमदर्शनी आम्हाला असं माहिती आहे की एक नर्तिका आहे, पूजा गायकवाड असं तिचं नाव आहे, की तिने आमच्या नातेवाईकांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करून इथपर्यंत बोलून घेतलं। पण इथं आल्याच्या नंतर काय घटना घडली या तपासात पोलीसच आम्हाला सांगू शकते। आतापर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलेलं आहे। यापुढेही त्यांनी सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे। गुन्हा काय म्हणून दाखल झालेला आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे? घातपात केला म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु आता तपासात आरोपी कोण हे पोलिसांचं काम आहे शोधण्याचं। गोविंद हे काय करत होते व्यवसायाने आणि काय एकंदरीत त्यांची पार्श्वभूमी होती आणि यांचे काही प्रेम संबंध होते असं देखील सांगितलं जातं? प्रेम संबंध होते नाही हे आम्हाला काही माहित नाही। जर असते माहित तर आम्ही त्या गोष्टीपर्यंत त्यांना जाऊनच दिलं नसतं। त्या अगोदर शेती करायचे, शेतीच्या नंतर ते राजकारणात आले, गावचे उपसरपंच झाले। त्यानंतर गेवराई शहरामध्ये छोटे मोठे आपले प्लॉट खरेदी विक्रीचा छोटासा व्यवसाय होता त्यांचा। त्यानंतर ते इथपर्यंत कसे पोहोचले हे आम्हाला कल्पना नाही। ती नर्तिका जी आहे तिची काय पार्श्वभूमी आहे? ती काय पूर्वी तिचं काहीच आम्हाला तिच्याबद्दल काहीच माहित नाही। तिच्याबद्दल काही माहित नाहीये। आमच्या नातेवाईकांचा जो एक मित्र आहे तो सांगत होता किंवा तिने पैशाची मागणी केली, तिला कुठं 5 एकर जमीन घ्यायची होती त्यासाठी ती, आणि तिचा काय 15 तारखेला वाढदिवस आहे असं सांगण्यात आलं होतं। त्या वाढदिवसा दिवशी मला 10 तोळ्याचं लॉकेट गिफ्ट कर असं बी सांगण्यात येते। गेवराईचं घर तुम्ही नवीन बांधलेलं आहे, घराचं घर जे ते माझ्या नावावर कर असं पण ऐकायला आलं होतं की माझ्या नावावर घर करते आणि मला इथं वैराग मध्ये 5 एकर बार्शी जवळ कुठेतरी 5 एकर जमीन घेऊ दे। त्यांनी अशात तिला हार्ड कॅश वगैरे बी दिलेली, फोन पे वर पण एंट्री आहेत। हे सगळं तपास पोलीस यंत्रणा करल। तुम्ही कोण आहात त्यांचे? माझं नाव महेश खराडे आहे, मी गेवराईचा रहिवासी, मी त्यांचं नातेवाईक।